मी आपणा सर्वांचे सुदृढ हृदय आणि निरोगी जीवन च्या चौथ्या सत्रात मनःपूर्वक स्वागत करतो. आज अत्यंत महत्वाचा विषय आपण हाताळणार आहोत. तो म्हणजे ग्लोबल बर्डन ऑफ डिझीज, जागतिक आजारांचे ओझे. मी डॉक्टर नीलकंठ करंदीकर, हृदयरोग तज्ज्ञ, हार्ट क्लिनिक, TMV कॉलनी, मुकुंदनगर जवळ आणि अल्फा डायग्नोस्टिक सेंटर, हिराबाग चौक, टिळक रोड येथे काम बघतो. तसंच इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर्स वगैरे प्रोसिजर्स रुबी हॉल क्लिनिक, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि सह्याद्री हॉस्पिटल येथे करतो. महाराष्ट्र शासनातर्फे मला एक बहुमानच म्हणावा लागेल. गुणश्री प्राध्यापक कार्डिओलॉजी म्हणजेच प्रोफेसर एमेरिटस इन कार्डिओलॉजी, BJ शासकीय मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटल इथे दिलेला आहे. मुंबई विद्यापीठाचे पहिले सुवर्ण पदक मी पटकावले आहे DM हृदयरोगशास्त्र किंवा DM कार्डिओलॉजीच्या परीक्षेत. आज आपण जो विषय घेणार आहोत चर्चेला, तो म्हणजे ग्लोबल बर्डन ऑफ डिझीज, जागतिक आजारांचे ओझे. या चित्रात दिसतच आहे या मॅनकाइंड म्हणजे सगळे आपण लोक ज्या ज्या आजारांच्या ओझ्याखाली आहोत, त्यापैकी हार्ट डिझीज हा प्रमुख आहे. त्याबद्दलच आपण बोलणार आहोत. जागतिक बँकेने 1993 साली हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्याबरोबर एक फार महत्वाचा उपक्रम हाती घेतला. जागतिक बँक म्हणजे फक्त आर्थिक व्यवहारांपुरतीच मर्यादित नाही, तर जागतिक बँकेने हा फारच महत्वाचा उपक्रम ज्याचा ज्याचा संबंध मनुष्याच्या प्रकृती आणि तब्येतीशी रिलेटेड आहे, असा हा उपक्रम वर्ल्ड बँकने चालू केला. हा उपक्रम पूर्ण जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये होणाऱ्या आजारांचा आढावा घेण्यासाठी होता. याच उपक्रमाला ग्लोबल बर्डन ऑफ डिझीज किंवा जागतिक आजारांचे ओझे असे संबोधले आहे. यामध्ये वेगवेगळ्या आजारांमुळे होणारा मृत्यूदर, तसेच वेगवेगळ्या आजारांमुळे येणारे अपंगत्व, या दोन्हीची मोजमाप केली जाते. या अपंगत्वाला डाली असं नाव दिले, त्याबद्दल आपण बघूया पुढे. या व्यतिरिक्त रोगांना प्रोत्साहन देणारी विघ्न कारणे याचीही मोजमाप या उपक्रमात केलेली आहे. आता डाली ह्याचा अर्थ आपण काय ते बघूया. डाली ही एक नवीन संकल्पना उपयोगात आणली गेली. डालीमध्ये अकाली मृत्यूमुळे आयुष्याची किती वर्ष कमी झाली आणि अपंगत्वामुळे किती वर्ष वाया गेली किंवा निकामी झाली, या दोन्हीची बेरीज केली जाते. एक डाली म्हणजे निरोगी आयुष्याचं 1 वर्ष कमी होणे. मग ते मृत्यूमुळे होऊ दे का अपंगत्वामुळे होऊ दे, दोन्हीही ह्याच्यामध्ये त्यांची बेरीजच धरली जाते. इथे आपण बघतोय या चित्रामध्ये की बाळ जेव्हा जन्माला येतं, ते त्याचा जन्म पुढे पुढे सरकत शेवटी त्याचा मृत्यू होतो. भारतामध्ये पुरुषांचं वय साधारण मृत्यूच्या वेळेला 70 ते 0.5 असं सरासरी असतं आणि बायकांचं 73 इतकं वय असतं सरासरी मृत्यूच्या वेळेला. आता समजा एखादा माणूस 70व्या वर्षी नाही, 50व्या वर्षीच दगावला, तर त्याच्या आयुष्याची 20 वर्ष कमी झाली. आणि समजा 40व्या वर्षीच त्याला एखादा मोठा रोग झाला, उदाहरणार्थ अर्धांगवायूचा झटका आला, की ज्यामुळे तो काम करू शकत नाही, किंवा एखादा मोठा ऍक्सिडेंट होऊन त्याला चालता फिरता येईनासं झालं, तर हे अपंगत्व, आजारपण किंवा दुखापती सह जगलेली वर्ष किती झाली, तर 10. अकाली मृत्यूमुळे वर्ष किती कमी झाली, 20. ही 20 आणि 10 मिळून 30 वर्ष ही या डालीमध्ये धरली जातात. डाली इन दिस पर्सन इज इक्वल टू 30. आधीचं निरोगी जीवन
मग अपंगत्व आल्यानंतरचं जीवन आणि अकाली मृत्यू हे इथे दाखवलेलं आहे. आता अपंगत्व, आजारपण किंवा दुखापतीसह जगलेली वर्ष अधिक अकाली मृत्यूमुळे आयुष्याची गमावलेली वर्ष, या दोघांचं जी बेरीज आहे ते म्हणजे डाली, डिसॅबिलिटी ऍडजस्टेड लाईफ इयर्स. आता इथे बघा, ह्या ग्राफमध्ये दाखवलं आहे की जगातील मृत्यूची प्रमुख कारणं कोणती. तर इस्किमिक हृदयरोग हे मागच्या सत्रात पण आपण पाहिलंय की कोरोनरी रक्तवाहिन्यात अडथळे निर्माण होऊन इस्किमिक हृदयरोग होतो. तर तो नंबर 1 वर आहे. 2000 साली 6.8 हा दर होता, ते आता 2019 साली 8.9 एवढा झालेला आहे. मग त्याच्या खाली अर्धांगवायूचा झटका, स्ट्रोक वगैरे इतर रोग येतात. आता हे जे चित्र आहे हे डालीचं आहे. टोटल डिझीज बर्डन मेजर्ड इन डिसॅबिलिटी ऍडजस्टेड लाईफ इयर्स, म्हणजे अकाली मृत्यू आणि अपंगत्वामुळे वाया गेलेली वर्ष यांची जी बेरीज आहे ती सर्वात जास्ती ही डाली कोणत्या रोगामुळे निर्माण झाली. तर नंबर 1 म्हणजे हृदयरोग, नंबर 1. त्याच्यानंतर छातीची इन्फेक्शन्स, कॅन्सर वगैरे वगैरे बरीच कारणं दिलेली आहे. ह्याच्यात आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसतंय की हृदयरोग हा जगातला नंबर 1 अकाली मृत्यूसाठी जबाबदार आणि डालीसाठी पण जबाबदार, म्हणजे अपंगत्व आणि अकाली मृत्यू दोन्ही मिळून त्याच्यात सुद्धा नंबर 1 आहे. हे बघा, या जागतिक आजारांचे ओझे या चित्रात दाखवलंय की 1990 साली हृदयरोगाचा नंबर 5वा होता आणि तो आता वाढून 2020 मध्ये नंबर 1 ला आलेला आहे. हे हृदय रोगाच्या प्रमाणाबद्दल ही पारदर्शिका स्लाइड आहे. आता मृत्यूचं जर कारण बघायला गेलं तर 2021 साली इस्किमिक हृदयरोग हा नंबर 1 लाच आहे. कोविड यावेळेला अतोनात तोंड वर काढून आला होता. कोविडमुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले, पण तरीही आपण बघता आहात इथे की इस्किमिक हृदयरोग हाच नंबर 1 ला राहिला. मग कोविड आणि त्याच्यानंतर स्ट्रोक, म्हणजे स्ट्रोकला खाली टाकून अर्धंगवायू वगैरे विकारांना खाली टाकून कोविड वर आला दुसऱ्या नंबरवर, पण इस्किमिक हृदयरोग 1 नंबरवरच राहून राहिला. ह्याच्यात लिडिंग कॉज ऑफ डेथ, मृत्यूचे कारण हे दाखवलेलं आहे. 1990 साली नंबर 1 ला इस्किमिक हृदयरोग होता. 2019 साली इस्किमिक हृदयरोग आणि 2021 साली पण इस्किमिक हृदयरोगच नंबर 1 ला होता. या रोगाचं किती महत्व आहे हे ह्या आपल्याला डेटावरनं, या स्टॅटिस्टिक्सवरनं आपल्याला लक्षात येईल. इस्किमिक हृदयरोग म्हणजे काय हे आता आपण बघूया. हे आपण मागच्या सत्रात नीट पाहिलेलं आहे. एथिरोस्क्लेरोसिस बद्दल मी जेव्हा बोलत होतो, हृदयातील काही भागास कोरोनरी रक्तवाहिनीतील अडथळ्यांमुळे कमी रक्तपुरवठा होणे, परिणाम हृदयातील काही भागास रक्त आणि प्राणवायूचा पुरवठा कमी होणे, त्याच्यामुळे अंजायना सारखा त्रास किंवा हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो. जगातील प्राणहानीस जबाबदार असलेल्या कारणांपैकी नंबर 1 ज्यामुळे जगातील 13% मृत्यू संभवतात म्हणजे इस्किमिक हृदयरोग. या रोगामुळे होणारे मृत्यू 2000 साली 27 लाख होते, ते आता 2021 साली 91 लाखांपर्यंत वाढलेले आहेत. या हृदयविकाराचे जगातील विविध देशांमधील प्रमाण, याचं मोजमाप हे सुद्धा ग्लोबल बर्डन ऑफ डिझीजच्या डेटामुळे लक्षात आलेलं आहे. हे बघा, भारताचं चित्र इथे दिसत आहे आणि भारतात मध्यम प्रकारचा इन्सिडन्स किंवा हृदयरोग हा दिसून येतो. आपण पूर्वीच्या सत्रात पाहिलेलं आहे की हृदयरोग ज्यामुळे निर्माण होतो अशी विघ्न कारणे कोणती. न बदलता येणारी विघ्न कारणे
म्हणजे अनुवांशिकता, वंश आणि वांशिकता, लिंग आणि वृद्धत्व, वाढते वय, हे आपण पाहिलेलं आहे. आणि बदलता येणारी विघ्न कारणे म्हणजे स्थूलता, मधुमेह, डायबिटीस, उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी, उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, धूम्रपान, मद्यपान, अतिमद्यपान, असंतुलित आहार, शारीरिक निष्क्रियता, मनोसामाजिक घटक नाही, इथे मानसिक ताणतणाव हे इथे नमूद करायला पाहिजे. तर हे सगळे जे विघ्न कारणे आहेत हृदयरोगाला प्रोत्साहन देणारी, त्याचंही मोजमाप ग्लोबल बर्डन ऑफ डिझीज मध्ये केलेलं आहे. आणि जगातील पहिली 10 विघ्न कारणे क्रमवारीप्रमाणे कोणती, ते आता बघूया. सध्या नंबर 1 वर उच्च रक्तदाब, तो 1990 साली 7 नंबरवर होता. मग तंबाखूचे सेवन, खाण्याआधीची वाढलेली रक्तातील साखर किंवा ग्लुकोज, म्हणजे डायबिटीस म्हणायला हरकत नाही, नवजात बालकाचे कमी असलेले वजन, शारीरिक स्थूलता, लहान गर्भधारणा, हवेतील प्रदूषण, रक्तातील वाढलेले LDL कोलेस्ट्रॉल, अतिमद्यपान, घरातील हवेतले प्रदूषण, ही जी सगळी विघ्न कारणे आहेत, ही जगातील पहिल्या 10 क्रमांकाची विघ्न कारणे आहेत. आणि ह्या सगळ्या विघ्न कारणांपैकी 9 विघ्न कारणं डायरेक्टली हृदयरोग, हृदयरोगाला प्रोत्साहन देतात. लहान गर्भधारणा हा एक जरा वेगळा विषय आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर कधीतरी चर्चा करू. तेव्हा आपण आज काय पाहिलं, तर आपल्याला हृदयरोग हा किती महत्वाचा आहे. इस्किमिक हार्ट डिझीज, हे बघा इथे लिहिलेलं आहे, इस्किमिक हार्ट डिझीज हा किती महत्वाचा आहे. जगातला नंबर 1 कारण आहे अकाली मृत्यू घडवून आणणारं, आणि आपली कार्यक्षमता कमी करणारं, हे दोन्ही मिळून ज्याला डाली म्हटलंय, आपण पाहिलं ते थोड्या वेळापूर्वी. तर हा जो विघ्न कारणे आपण पाहिली, बदलता न येणारी आणि बदलता येणारी, या सगळ्यांचा परिणाम काय होतो. विविध विघ्न कारणे ज्या माणसाला आहेत, ज्याच्यामध्ये त्याला एथिरोस्क्लेरोसिस होतो, ज्याबद्दल मागच्या आपण सत्रामध्ये पाहिलेलं आहे. एथिरोस्क्लेरोसिसमुळे इस्किमिक हृदयविकार, हृदयाचा मग रक्तपुरवठा कमी होतो. त्याच्यानंतर अंजायना, हृदयविकाराचा दाह चालू होतो, छातीत दुखणं, हृदयाची लय बिघडणे, हे होऊ शकतं. हृदयाच्या आकाराचे नूतनीकरण, हृदय मोठे होणे, हृदय कमकुवत व मोठे होणे, हृदय अकार्यक्षम होणं, आणि हृदयविकाराचा अंतिम टप्पा हा आपल्याला माहितीच आहे काय आहे तो. तेव्हा आज काळाची ही नक्कीच गरज आहे की तुम्हाला हृदयविकार झालेला आहे, पण निदान झालेलं नाही असं तर नाही ना, हा विचार आपल्या सर्वांच्या मनात यायलाच पाहिजे. आपण आपलं चेकिंग करायलाच पाहिजे. आणि आपल्याला जर काही लक्षणं असतील किंवा आपल्या चेकअपमध्ये काही दोष आढळला, तर नक्कीच तो दोष घालवण्यासाठी आपण पावलं उचलली पाहिजेत. मागच्या सत्रात आपण पाहिलंच की हृदयरोग झालेला जरी असला, कोरोनरी रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे आलेले जरी असले, तरी ते कमी होऊ शकतात. आपण ते कमी करू शकतो. हे शास्त्रीय रिसर्चमध्ये हे दाखवलं गेलेलं आहे. आणि म्हणून हा विचार करून आपण सतर्क राहिलं पाहिजे. आपण हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. याच्या पुढे एक एक टप्प्यात जास्तीत जास्त महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देत राहणार आहे. माझा चॅनेल सबस्क्राईब जरूर करा. लाईक्स, थम्स अप जरूर द्या, म्हणजे तेवढंच मला नक्की प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद. मी पुन्हा आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो आणि पुढच्या सत्रात नक्की भेटू.